नायर हॉस्पिटलला ॲडमिट केलेलं आहे, पण एक फेरी मारायची मुंबईला. म्हटलं ब्रँड करा म्हणजे काय आहे. काल आहे ना कुणाला पण म्हणत होता, पण मीच त्याला म्हणाले की नाही सध्या थांब जरा. चला सुरुवात झाली आपल्या दिवसाची. आणि हा बघा शेट कसा बसलाय. मी मगापासून म्हणते हा शेरू माझा गेला कुठे वाघ्याला सोडायचे. आणि हा बघा इथे बसलेला आहे. मला असं वाटलं कुठे लांब गेलाय. चल शेरू चला घरात, चल घरात, वाघ्याला सोडायचंय. चाल, 1 तास झाला तू बाहेर आहेस. आम्हाला असं वाटलं कुठं तरी लांब गेला डॅम बीमच्या इथे. कुणाला जेव्हा म्हणतात हा बाई इथे बसलाय गेट जवळ आड्याजवळ. चल ये या माझा बच्चा, चल ये. ही बघा खडी पडले काल, ते आधी ते टाकणार आहेत खडी आणि डांबर वगैरे ना, ते थोडंसं करून देणार आहेत आज. पकड ह्याला, घे आणि वाघ्याला सोडचं. मी कधीपासून बोलते की हा गेला कुठं. हा वाघ्या बिचारा माझा वाट बघतोय की कधी सोडायचं ते. चला घरात, चला बस झालं, चला. छान पोर आहे ते माझं. त्याला खेळायचं असतं ना वाघ्याला. नाही पण तो पण असा बसलाय ना वाघ्या बेडवरती, कधी मला सोडतोय असं तो वाट बघतोय कधीपासून. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. बसा खाली. कुणालच्या बाबांची तब्येत ठीक नाही आहे ना, आता आहेत, बरे आहेत, फरक पडला आहे औषधाने. काल पण जाऊन आलो दवाखान्यामध्ये आणि त्याच्या आधी पण 1 दिवस 2 दिवस झाले दवाखान्याच्या फेऱ्या मारलेल्या आहेत. आता जरा चहा पितो आणि मग घरातल्या कामाला सुरुवात करतो. शेरू भुंकू नको, गाडी गेली ना तर शेरू बघा सुरुवात करेल तर भुंकायची असं. आज मला घरातलं चक्कीचं काम जास्त आहे, म्हणजे गव्हाचं पीठ दळायचं आहे. सध्या 2 दिवस झाले ना माझं पिठाचंच काम चाललेलं आहे. गव्हाचं पीठ दळायचं आहे, परत भाकरीचं पीठ दळायचे 2-3 ते झालं, आणि नाचणीचं पीठ, असे 4 प्रकारची पिठं मला की नाही आज दळायचे. म्हणजे काढायचे. हां, मिक्स भाकरीचं एक पीठ आहे, एक नाचणीचं पीठ आहे आणि बाजरी, बाजरीचं आणि गहू, असे 4. मग ते आता मला करून घ्यायचं. बघू आता कसं जमतं आहे ते. सावकाश सगळं म्हणजे एक करून घेईन. सगळ्या आधी ना गव्हाचं पीठ टाकते आणि मग दुसरं टाकूया असं. बागेतलं काय कामाचं अपडेट? बागेत आता काय काम नाही, काय काम सध्या बागेतलं काम आपलं स्टॉप आहे. एवढं काही काम नाही बागेमध्ये, कमी आहे सध्या. पाणी घालायचं, झाडांना पाणी घालायचं वगैरे तेवढंच आहे, बाकी असं काही करायचं नाही आहे आपल्याला. असं एका ताईंची कमेंट आलेली या घराबद्दल, घराचं काम तुमचं कुठपर्यंत आलं आहे ते विचारले. घराचं काम सध्या आहे तसं स्टॉप ठेवलेलं आहे ना, सध्या बंद आहे, कारण हे रस्त्याचं काम चाललं आहे ना, त्याच्यामुळे गाड्या बिड्या काय अशा येत नव्हत्या ना, सामान बघा लागतं ना, त्याच्यामुळे गाड्यावर काय फारशा येत नाही. परत पाण्याचा प्रॉब्लेम आहे, पाणी तर हवं ना सगळंच काम करायला, त्याच्यामुळे त्याच्यामुळे म्हटलं पाणीच नाही तर काम कसं होणार, कारण सगळे पाईप वगैरे काढलेले आहेत. त्याच्यामुळे सध्या काहीच नाही. मागे फक्त आम्ही ना ते भरणी म्हणजे ते भरावं आहे ना मातीचा, तो टाकून घेतात. ते तुम्हाला मी दाखवलं होतं, तुम्हाला पाहिजे तर नंतर दाखवते, तिकडे आपण जाऊन बघूया. आणि ते भराव टाकलेलं ना त्याला पण आम्ही पाणी नाही टाकलेलं आहे, कारण पाण्याचे शॉर्टेज आहे, कारण पाईप बीप सगळे काढलेले आहे, त्याच्यामुळे ते पण काम तसंच आहे. नाहीतर काम टाकलं तर 1-2-3 दिवस कंटिन्यू ती माती बसण्यासाठी, त्याच्यामुळे काहीच नाही केलेलं आहे सध्या, स्टॉपच. आता ते कधी चालू होतं ते म्हणजे आम्हाला अजून काही आयडिया नाही आहे, पण थोडं इकडे तिकडे थोडं जमवा वगैरे सर्व होईल, चाललं आहे सध्या, अरेंजमेंट चालू आहे, पण सध्या काही सांगू शकत नाही असं आहे. कुणालच्या बाबांचे भाव आहेत ना, त्यांची पण तब्येत ठीक नाही आहे, म्हणूनच त्यांची तब्येत बिघडलेली आहे, त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं आहे. म्हणजे ही गोष्ट तुम्हाला मी सांगितलं नाही, मागे तुम्हाला बोलली होती की असं काहीतरी झालं आहे म्हणून, आम्हाला इमर्जन्सीमध्ये मुंबईला जावं लागेल म्हणून. तर त्याशी जायला निघालं होतं, पण कुणालच्या बाबांची तब्येतच बिघडली, BP वगैरे त्यांचा खूप वाढला होता. आणि मग मी म्हटलं नको बाबा, रस्त्यामध्ये रिक्स, म्हणजे काही वरखाली काय झालं तर डोक्याला ताप, त्याच्यामुळे मग आम्ही थोडंसं कॅन्सल केलं. ह्यांची जरा तब्येत ठीक झाली का 1 फेरी आमची मुंबईला होणार आहे, पण ते एकटे नाही जाणार, गेलं तर मी पण जाणी त्यांच्यासोबत असं. पण सध्या आहे त्यांची तब्येत आहे थोडीशी बरी आहे, हॉस्पिटलला ॲडमिट आहे. बघू आता कधी जायला होतं ते काय माहीत नाही आहे. आत्ताचं म्हणजे फोन वगैरे आता येऊन गेले, आता म्हणजे फोनवरती आमचं बोलणं चालणं सगळं चालू आहे असं. आत्ताच बोलले ना फोनवरती, जरा सुधारणा झाली आहे, थोडासा फरक पडला आहे. ह्यांच्याशी फक्त बोलतात कुणालच्या बाबांशी, बाकी कोणाशी ते बोलत नाही. ते म्हणजे भावामध्ये जीव अडकला असं ना. ते बघा मागे गावी येऊन गेले 2-3 वेळा. तुम्ही जर का जुने सबस्क्रायबर असाल तर तुम्हाला माहीत असेल,
मागे ते 2-3 वेळा येऊन आणि बरेच दिवस तिथे राहून वगैरे गेले होते. असं बघू आता कधी काय जाणं होतं ते काय माहीत नाही आहे. पण सध्या आम्ही त्याच टेन्शनमध्ये होतो. 1-2-4 दिवस झाले त्याच टेन्शनमध्ये होतो. आणि त्यावेळेस कसं मी म्हणजे फारसं असं काही बोलली नाही, कारण तर परिस्थिती तशी नव्हती. पण आता बऱ्यापैकी आहे, त्याच्यामुळे म्हटलं तुम्हाला ही गोष्ट की नाही शेअर करते, सांगते म्हणून. तर कुणाच्या बाबाने सगळं इकडनं अरेंज केलं, सगळ्या म्हणजे जे ओळखीचे. वलकी चालू होत्या नायर हॉस्पिटलला आहेत ना, नायर हॉस्पिटलला ॲडमिट केलेलं आहे. कोणी काय असेल आणि त्यांनी मग इकडनं फोन करून ओळख वगैरे काढून मग ते सगळं सिस्टर वगैरे आहेत वगैरे ओळखीचं वगैरे जरा हे चालतं, फरक पडतो जरा. आणि परत ह्यांची मित्रमंडळी आहेत ना मुंबईला, त्यांनी पण भरपूर साथ दिली आणि पटापट मग त्यांनी सगळं अरेंज केलं की काही मदत लागली तर सांगा म्हणून. असं म्हणजे फोनवरतीच सगळं आम्ही लोकांनी केलेलं आहे. असं बघू आता कधी जायला होतं आहे काय माहीत नाही, पण एक फेरी मारायची मुंबईला. पण सगळं इकडचं पण आपल्याला बघावं लागतं ना. कुणाल आहे, परत वाघ्याशेरू आहेत. आता इथे बघा हॉटेल वगैरे काही जवळ नाही आहेत, नाही घरं आहेत, त्याच्यामुळे इकडनं पण जायचं म्हटलं दोघंजणं की ते एक डोक्याला म्हणजे चिंता लागून राहते की कसं कुणालचं होणार. कुणालचं ऑफिस पण असतं, ऑफिसचा काही एक दिवसाला सुट्टी घेईल तो, पण तरी पण बाकीच्या गोष्टी सगळ्या विचार करावा लागतात. आणि ह्यांना मुंबईला एकटं पाठवायचं म्हटलं का परत ह्यांच्या तब्येतीचं हे असं सगळं झालेलं आहेत गोष्टी. 2 दिवसापूर्वी आम्ही जाम टेन्शनमध्ये होतो, पण आता ठीक आहे म्हटलं एखाद दिवस फेरी मारूया मध्ये. असं चला आता हा चहा पिऊन घेते आणि मग घरातल्या कामाला की नाही सुरुवात करते. मग आज चूल पण नाही अजून पेटवले. मी सकाळी भाजी साफ करायला घेतली. भाजी म्हणजे काल आठवडे बाजार होता ना, तर संध्याकाळी आम्ही गेलो होतो बाजारामध्ये आणि कुणाच्या बाबांना डॉक्टरकडे पण न्यायचं होतं ना, तर 2 कामं करून आलो आणि येत्या भाजी पण घेऊन आलो. तर ती भाजी रात्री थोडासा उशीर झाला तर तशीच मी ठेवलेली आहे, म्हणजे पिशवीतनं अशी हे करून ओपन करून ठेवले, पण साफ नाही केलेलं आहे. तर ते सगळं अरेंज करून मला आता ठेवायचं आहे आणि मग म्हटलं चक्की लावते. कुणालचं काम चालू झालेलं आहे आणि आता आपल्या आड्यामध्ये काम चाललं आहे, तुम्हाला मी दाखवते. चालेल ना ह्या लोकांना? हां हे बघा काम चाललं आपल्या आड्यामध्ये. त्यांची भाषा वेगळी आहे. कुठली भाषा आहे ही? भाषा कोणती आहे? कुठली? हां तेच. तर इथे ना रस्ता बनवायचं काम चाललंय आड्यामध्ये आपल्या. ते आवाज आहे ना सगळा. तर आपल्या आड्यामध्ये बघा आता हे काम चाललंय, म्हणजे गेले 2 दिवस झाले. तुम्हाला मी दाखवते. माती वगैरे टाकलेलं पण दाखवलं. परत कालसुद्धा खडी टाकली आणि आता ते काम करतात ह्या सर्व बायका. आणि मला असं वाटतं कदाचित पूर्ण दिवस पण जाईल आणि डांबर वगैरे पण काहीतरी घालणार आहेत, त्याच्यामुळे आपल्या घराबाहेर काय पडता येणार नाही आहे. असं सगळं आहे. पण त्या बायका पण खुश झाल्या. त्यांना मी आधी विचारलं तुमचा व्हिडिओ काढू का, तर त्या म्हणाल्या की हां काढा, आम्हाला आवडेल काढायला. त्याच्यामुळे मग म्हणजे त्यांची परमिशन घेऊनच मी आता व्हिडिओ त्यांचा काढलेला आहे. आणि वाघ्याशेरू यांना पहिला खायला देते आणि बाकीची कामं काय आता होणार नाही, कारण तिथे थोडंसं म्हणजे आपण कसं तिथे उभं राहून काम करून घ्यावं लागेल. आपल्या आड्यामध्ये पाणी यायला नको ना, त्याच्यामुळे कुणालच्यावर तिथे आहेतच. आणि अजूनमधून आता ह्या लोकांना पहिला चहा वगैरे मी थोडासा बनवते. बिचारा काम करतं तर थोडासा चहा बनवूया. काय झालं वाघ्याशेरू? तुम्हाला वाघ्याशेरू दाखवत्या. मी तुमच्याशी बोलते ना, त्यांचं दोघांचं पण लक्ष की नाही माझ्याकडे आहे. भुकू लागली? आज बाबू बाहेर नाही जायचं, तिकडे काम चाललंय ना, आपल्या इथे. हां मग थोड्या वेळाने काम झालं ना की सोडणार मग. आणि तिकडे पण डांबर पण पडणार ना. हो हां डांबर पडणार आहे ना, मग परत हातपाय आपले भाजतील की नाही गरम हो की नाही. म्हणून ह्यांना आज सोडणार नाही, ह्यांना आज घरातच ठेवायचं. आता मगाशी ते जाऊन आलेले दोघंजण, त्याच्यामुळे काही चिंता नाही. काय झालं वागू बघा, तोंड बघा. काय झालं? काम चाललंय बेटा, काम चाललंय. गाई करा दोघांनी. चला. तर आज दिवसभर आपल्या आड्यामध्ये की नाही हे काम चालणार होतं आणि आवाज पण भरपूर असा राहणार होता. त्याच्यामुळे फारसं असं काही शूटिंग मी आज केलंच नाही. इथे सगळ्यांसाठी इथे चहा ठेवला, कोरा चहा बनवला, गवती चहा आणि आलं वगैरे घालून. आणि त्याच्यानंतर मग घरातलं जे काय आहे ना छोटं मोठं काम आहे ना ते मी करायला घेतलं. आज थोडंसं मी शूटिंग की नाही साईडला केलं होतं.
चहा बनवून झाला, त्यांना सगळ्यांना चहा नेऊन दिला आणि त्याच्यानंतर मग नाश्ता बनवला आमच्यासाठी आणि मग दुपारचं जेवण. तर आज जेवणामध्ये फारसं असं काही करायचं नव्हतं, फक्त चपाती भाजीच करायची होती. ते पण मी हाताबरोबर सगळं की नाही करून घेतलं. आणि मग घरातले क्लिनिंग जे असतं ना ते पण करायचं होतं. चक्की लावायची होती, चक्की लावून पण घेतली मी. माझ्या वाघ्या शेरू यांच्यासाठी दही, फ्लावरची भाजी केली आणि चपाती. हा झालं बाबा. आमचे वाघ्या शेरू जेवतायत बघा. दुपारचा टाईम आहे ना, त्यांना दही दिलंय, तर दह्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स केलंय. भात टाकलं ना तर खायला मागत नाही, त्याच्यामुळे आज भात नाही टाकलंय. आणि हे बघा शेरूने ड्रम बघा कुठपर्यंत आणला नाही तो. आगाव आहे, आगाव आहे एकदम. हा बघा वाघ्या, त्यांना दही ताक वगैरे आवडतं प्यायला. चला आता ह्यांना जेवू दे, आता आम्ही पण बसतो. कप्पा केला, कप्पा करा, कप्पा करा, कप्पा केला. आणि आमच्यासाठी आज फक्त भाजी चपातीच केलेली आहे, कारण खूप असं उशीर झाला आम्हाला आज सगळ्या कामासाठी. ते बाहेर पण काम चालू होतं ना, तुम्हाला मी नंतर दाखवते कशा पद्धतीने काम करायचे. ह्या माझ्या 2 सुक्या चपात्या. सगळ्या चपात्या सुक्या नाही करत मी, फक्त 2च करते. चांगली झाली का भाजी? छान छान झाली. सिंपल भाजी मस्त लागते. काकडे वगैरे आहे पण कंटाळा केला कापायचा. सलाडचं काल आम्ही बाजारात गेलो होतो ना तेव्हा घेऊन आलो होतो, पण आळस कारण आज वेळ खूप कमी पडला आम्हाला कामासाठी. काय ते सलाडमध्ये ना कोबी वगैरे सगळं ना. चला जेवतो. संध्याकाळ झाली बघा, सगळं काम होता आत्ता मी कपडे धुतलेले आहेत. आज आपल्याकडे दिवसभर आवाज होता. ते आपल्या आड्याजवळ काम चालू होतं ना. आत्ता मगाशी काहीतरी 4:30च्या दरम्यान ते काम झालेलं आहे. आणि कसं झालं आहे ते तुम्हाला मी दाखवते. म्हणजे डांबर वगैरे पण पडलं आहे, खडी वगैरे असते ना ती पण टाकलेली आहे. आणि आहे चांगलं केलेलं आहे, आम्ही समाधानी आहोत. तुम्हाला मी दाखवते. पण ते पूर्ण दिवस आवाज होता ना त्याच्यामुळे, अरे हे बघा वाऱ्याने पडलं खाली. मी पूर्ण दिवस आवाज, त्याच्यामुळे जास्त काही मी आज शूटिंग केलेलं नाही आहे. आता संध्याकाळच्या वेळेस सुरुवात केली. आत्ता घरातले कपडे वगैरे सगळे धुवून घेतलेले आहेत आणि आता झाडांना पाणी घालायचं काम चालू आहे. ते कुणालच्या बाबांनी करायला घेतलं आहे. आता मी चालले थोडीशी त्यांना मदत करते आणि त्याच्यानंतर घरातलं क्लिनिंग म्हणजे झाडू लादी करावं लागणार आहे. पूर्ण घरभर धूळ झालेले आहे, तिथे काम चालू होतं ना त्याच्यामुळे. आणि त्याच्यानंतर आपल्याला पॅकिंग करायचे, म्हणजे कुळीत पीठ काल जे तयार केलेलं आहे ते पॅकिंग करायचं आज चालू करणार आहोत. आणि कोणाला जर का ऑर्डर करायची असेल मसाल्यासाठी सुद्धा आणि कुळीत पिठासाठी सुद्धा, तर स्क्रीनवरती नंबर तुम्हाला देते, त्या नंबरवरती सगळ्यांनी ऑर्डर करा. आणि चला जाऊया, थोडंसं जरा झाडांकडे पण बघूया. आज पूर्ण दिवसच आमचा त्या ह्याच्यावरती गेलेला आहे, त्या रस्त्याचं काम चालू होतं ना त्याच्यामुळे पूर्ण दिवस गेला. हे बघा, हे इथपर्यंत खडी टाकून आणि डांबर वगैरे टाकून एवढं सगळं केलेलं आहे. आणि ते रोलर वगैरे पण त्याने फिरवला होता ह्या मातीवरती वगैरे, त्याच्यामुळे ठीक आहे. आता पावसातनं म्हणजे चांगलं झालं, आता काही चिंता नाही, गाडी वगैरे पण जायला असं बरं झालेलं आहे. आणि हा बघा, हा इथे रस्ता थोडासा रोलर वगैरे फिरवला, पण ते वरती वायर असल्यामुळे जास्त काय आपल्याला करता आलं नाही. ही बघा, ही वायर आहे ना वरती त्याच्यामुळे. आणि ते कुणालचे बाबा इथे जरा झाडांना पाणी घालतात. झालं, किती बाकी आहे अजून? कुठे? ह्या साईडला आहेत ते बघा, तिकडे आहेत ते झाडं. पहिला बघावे लागतात ना उन्हाचा तडा काय म्हणून, त्यांना विसरून चालत नाही. मला असं वाटतं की माझा चेहरा थोडंसं सुजला आहे. तुम्हाला वाटतं का? बघा, झोपली पण नाही मी आज, जास्त झोपलेली पण नाही, पण चेहरा मला असं सुजल्यावर का वाटतं मला. आत्ता मला कोळीत पीठ पॅकिंग करायचं आहे, म्हणजे मी एकटी नाही करणार आहे, कुणालचे बाबा पण येत आहेत मला मदत करायला. ते आता जरा राऊंड मारत जातात वाघ्या शेरू यांना घेऊन. तर पटापट मला असं वाटतं एक अर्धा ते पाऊण तास जाईल पॅकिंग करायला. आणि त्याच्यानंतर मग आपलं घरातलं जेवण करायचं. आता हे पीठ ना काल दाखवलं होतं ना व्हिडिओमध्ये, 5 किलो पीठ आहे तयार केलेलं.
आणि हे सगळं ऑर्डरचं पीठ आहे. जर कोणाला तुम्हाला म्हणजे पीठ तयार करून हवं असेल तर नंबर दिलेला आहे स्क्रीनवरती, त्याच्यावरती सगळ्यांनी ऑर्डर करा. आणि ऑर्डर मिळाल्यानंतर ताजं पीठ तुम्हाला तयार करून देण्यात येईल. असं नाही की अगोदर करून ठेवलं आणि त्याच्यानंतर पॅकिंग करून तुम्हाला मिळेल. तुमची जशी ऑर्डर येईल तसं ताजं पीठ तयार करून तुम्हाला घरपोच केलं जाईल. तर स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे, त्याच्यावरती सगळ्यांनी मेसेज करा किंवा कॉल करा. चला आता हे पटापट करून घेते. जरा पॅकिंग झालं ना करून का तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने पॅकिंग केलेलं आहे. आपलं पॅकिंग साधं सिंपल आहे. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे की कशा प्रकारे मसाला जेव्हा पॅकिंग केलं ना त्यावेळेस दाखवलेला आहे. आपल्या बऱ्याचशा वस्तू अजून खरेदी करायच्या बाकी आहेत. म्हणजे पॅकिंगची जी मशीन असते ना त्याला काय म्हणतात, सिलिंग मशीन म्हणतात ना, हां ते पण सध्या सर्च करणं आमचं चाललेलं आहे. आणि पॅकिंगच्या बॅग असतात ना त्या आपण दुसऱ्या एक वेगळ्या बॅग येतात त्या आपण आता आज आहे ना ऑनलाईन म्हणजे खरेदी केलेली आहे. आता ते यायला की नाही एक 4-5 दिवस तरी जातील. त्याच्यामुळे चाललंय, हळूहळू चाललेलं आहे. बऱ्याच ताईंनी मला सांगितलं होतं की ताई ब्रँड करा म्हणून. म्हटलं ब्रँड करा म्हणजे काय आहे, नाव द्यायचं आपल्या ह्या पदार्थांना. म्हणजे आपण जे काही मसाले किंवा पिठं वगैरे तयार करतो ना त्याला आपलं नाव द्यायचं असं मला कळलं. पण मला असं वाटतं की अजून सुरुवात आहे त्याच्यामुळे जरा व्यवस्थित होऊ देत, हळूहळू जरा प्रगती होऊ दे आणि त्याच्यानंतर मग आपण म्हटलं सगळं करूया. ब्रँड वगैरे काय आहे ना ते म्हटलं नंतर करूया. सध्या आपलं चाललंय ना घरगुती साधं सिंपल तेच ठेवूया आणि त्याच्यानंतर बघू. आणि कुणाला आहे आपला सगळं करायला, त्याला सगळं म्हणजे बऱ्यापैकी कळतं. त्याच्यामुळे तो पण मला म्हणाला की आई सध्या म्हणजे तो त्याचे म्हणत होता ना कुणाला ब्रँड करायचं, कुणाला पण म्हणत होता. पण मीच त्याला म्हणाले की नाही सध्या थांब जरा, आधी आपलं सगळं व्यवस्थित चालू दे. म्हणजे जे काय आपण तयार करणार आहोत ना घरगुती ते सगळं आधी एक 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 सगळं होऊ देत की कशा पद्धतीने आपण सगळं करूया. आणि एकदा आपल्याला समजलं की नाही इतक्या वस्तू आपण देऊ शकतो तुम्हाला आणि त्याच्यानंतर मग आपण करूया असं आहे ना. त्याच्यामुळे म्हटलं सध्या राहू दे असं. तर पॅकिंग करायला घेतलेलं आहे कुळीत पीठ. थोडंसं पॅकिंग करून झालेलं आहे आणि थोडंसं चाललेलं आहे. संध्याकाळच्या वेळेस बरं पडतं शांतपणे असं बसायचं निवांत किचनमध्ये आणि मग पॅकिंग करायचं, छान वाटतं असं. म्हणजे दिवसभराचं काम कसं नसतं ना त्याच्यामुळे एकदम म्हणजे आरामामध्ये सगळं पॅकिंग वगैरे की नाही आपलं होऊन जातं. आणि इतका छान सुगंध सुटलेला आहे कुळीत पिठाचा, खमंग असा वास सुटलेला आहे. बरं झालं ना हे असं पॅकिंग करताना जरा बरं वाटतं. हा बघा हा इथे कुळताचं पीठ, हे कुळताचं पीठ आहे, ते वेगळं पीठ आहे त्याच्यामध्ये वेगळं पॅकिंग करून ठेवलेलं आहे. आणि हे बघा हे पीठ आहे ते थोडंसं वेगळं दळलेलं आहे ना त्याच्यामुळे ते वेगळं ठेवलेलं आहे. आणि हे नाचणीचं पीठ. तर अशा प्रकारे ही आपली ऑर्डर पूर्ण झालेली आहे. पॅकिंग करून त्याचा व्यवस्थित आहे ना एका पिशवीमध्ये भरून ठेवायचं. तर आता सगळ्या वस्तू आता जागेवर ठेवतोय पॅकिंग करून झाल्यानंतर. आणि इथे जरा पुसून काढलं का मग झालं, मग आवरावर करायची. तर चला मग ताईनं आजचा व्हिडिओ आता इथेच थांबवते. आज काय जास्त असं शेअर करता आलं नाही कारण आपल्याकडे बघा रस्त्याचं काम चालू होतं आणि त्याच्यामुळे प्रचंड आवाज होता, खूप आवाज होता त्याच्यामुळे. तर व्हिडिओ आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा आणि हाईपसुद्धा करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.